16 जुलै 2026 रोजीचा दिवस होता। वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहर पोलीस स्टेशन रोजच्या सारखीच पोलिसांची ड्युटी सुरू झालेली होती। काही पोलीस डायरी लिहित होते तर काही चहा पित होते। अचानक पोलीस ठाण्याच्या आवारात एक उत्तर प्रदेशची पासिंग असलेली बलेनो कार येऊन थांबते आणि गाडीचा नंबर असतो UP 16 BN 0134। गाडीचा दरवाजा उघडला जातो। एक 29 वर्षाचा तरुण खाली उतरतो। त्याच्या कडेवर एक 1.5 वर्षाचं बाळ आणि गाडीच्या मागच्या सीटवर 2.5 आणि 4 वर्षाची 2 मुलं रडत रडत बाहेर येतात। तो तरुण अत्यंत शांत चेहऱ्याने पोलीस स्टेशनमध्ये पाऊल ठेवतो। त्या कारमधून एका 29 वर्षाचा तरुण उतरतो। त्याच्या कडेला जे 1.5 वर्षाचं बाळ असतो, 2 चिमुकले असतात। तो थेट ड्युटीवर असलेल्या पोलिसासमोर जातो आणि अत्यंत थंड आवाजात एक असं वाक्य बोलतो जे ऐकून पोलिसाच्या अंगावर काटा येतो। तो म्हणतो, साहब, मैंने मेरे पत्नी की हत्या कर दी है और लाश गाड़ी में है। हे शब्द ज्यावेळेस कानावर पडतात पोलीस ठाण्यात सन्नाटा पसरतो। पोलिसांना वाटतं की हा माणूस दारूच्या नशेत आहे किंवा काय वेडा झालेला आहे, पण त्या तरुणाच्या चेहऱ्यावरची शांतता काहीतरी वेगळंच सांगत होती। कर्तव्यावर असलेले पोलीस तात्काळ धावत बाहेर उभे असलेल्या बलेनो कारकडे जातात आणि पोलीस टॉर्च मारून कारची तपासणी करतात। ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूला फ्रंट पॅसेंजर सीटवर एक 24 वर्षाची महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसते। तिच्या गळ्यात ओढणी आवळलेली असते। पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून पोलिसांचे पाय लटलटा लागले। ड्रायव्हर सीटच्या शेजारी एका 24 वर्षाच्या तरुणीचा मृतदेह त्यांनी पाहिला। तिच्या डोक्यावर गंभीर वार केलेली होती आणि गळ्याभोवती ओढणी आवळलेली जशाला तशी होती। ती तिसरी कोणी नव्हती तर 24 वर्षाची हसीना बानो होती आणि पोलिसांसमोर स्वतःहून हजर झालेला तो नराधम होता तिचा पती सलमान खान नैक खान। पण हा सलमान खान कोण होता? हा उत्तर प्रदेशचा माणूस महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात आणि कारंजा पोलिसांसमोर का आला होता? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या हसत्या खेळत्या कुटुंबाचा असा भयानक अंत का केला? चला तर जाणून घेऊ की या पाठीमागची पूर्व कहाणी काय आहे। नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहत आहात क्लिक टू न्यूज। 29 वर्षाचा सलमान खान हा उत्तर प्रदेशातील नोएडा म्हणजे तालुका दादरी येथील रहिवासी। तो एका खाजगी व्यावसायिक म्हणून म्हणजे कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायचा। 16 नोव्हेंबर 2020 रोजी त्याचा विवाह हसीना बानोशी झालेला होता। लग्नानंतर अवघ्या काही वर्षात त्यांच्या घरात 3 गोंडस मुलांनी जन्म घेतला। एकाचं वय 4 वर्ष झालं होतं, दुसऱ्याचं 2.5 वर्ष आणि अवघं 1.5 वर्षाचं एक बाळ होतं। सगळं काही ठीक चाललेलं होतं, आनंदाचे दिवस सुरू झालेले होते। पण म्हणतात ना, जेथे सर्व काही ठीक असतं तेथेच धूर निघायला सुरू झालेलं असतं। जेव्हा जेव्हा सलमान हा बाहेरगावी जायचा त्यावेळी तो पत्नीवर लक्ष ठेवून असायचा। दिवसभर ती काय करते, कोणाला भेटते, घरी कोण येतं, या सर्व बारीक हालचालीवर त्याचं लक्ष होतं। त्याचं काम तर साईडवर असायचं पण लक्ष घरी असायचं। आणि विशेष म्हणजे जेव्हा सलमान बाहेरगावी जायचा त्यावेळी त्याच्या पत्नीला तो बरोबर घेऊन जायचा। अगदी अशाच प्रकारे जुलै महिन्यात 3 दिवसापूर्वी सलमान आणि त्याची पत्नी हसीना आणि 3 मुलं हे काही कामानिमित्त मुंबईच्या दिशेने निघाले। नोएडा ते मुंबई हजारो किलोमीटरचा हा प्रवास होता। पण या प्रवासादरम्यान सलमानच्या मनात संशयाचं भूत संचारलेलं होतं। हसीनावर जेवढा सलमान संशय घेत होता त्याच पद्धतीनं हसीना देखील त्या सलमानवर संशय घेत होती। तो हसीनाच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा, त्याच बाजूने दुसरी हसीना हे देखील भांडण करून काढायची। सध्या दोघेही आणि हे मुले हे प्रवास करत होते आणि जबलपूर नागपूर प्रवास करत असतानाच दोघांमध्ये कारमध्येच कडाक्याचं भांडण झालं। गाडी समृद्धी महामार्गावर धावत होती, मात्र गाडीच्या आत संतापाचा ज्वालामुखी सारखं वातावरण झालेलं होतं। हसीना ही आपल्यावर संशय घेते आणि सततच भांडण करते। या रागाच्या भरात सलमानच्या डोक्यात वेगळाच विचार सुरू झाला होता आणि स्वतःवरचं नियंत्रण गमावलं त्याने आणि समृद्धी महामार्गावरच गाडीचा वेग कमी केला। त्याने आधी गाडी मागे घेतली आणि 3 मुलांना कारच्या मागच्या सीटवर झोपवलं। मुलांना वाटले बाबा आणि मम्मीमध्ये नेहमीसारखेच भांडण आहेत म्हणून ती बिचारी जे मुलं होती ती झोपी गेली। पण त्यांना काय माहीत होतं की त्यांची आई ही शेवटची रात्र पाहणार आहे। रात्रीच्या अंधारात समृद्धीच्या महामार्गाच्या कडेला गाडी थांबवून सलमानने कारमधील टायर खोलण्याचा लोखंडी पाळणा काढला आणि चालत्या गाडीतच हसीनाच्या डोक्यावर सपासप वार करायला सुरुवात केली।
हसीना रक्ताच्या थारोळ्यात पडली, जीवाच्या आकांताने ओरडत होती. पण सलमान याने आज निश्चयच केला होता की हसीना जिवंत राहता कामा नये. डोक्याला होत असलेला ताप आता बस झाला. क्रूरता प्रत्येक क्षणाला वाढत होती आणि एवढं सारं करून सुद्धा हसीना ही जिवंत कशी राहिली म्हणून त्याने तिच्याच गळ्यातील ओढणी जी होती त्याच ओढणीनं तिचा गळा दाबून त्याच ठिकाणी जीव घेतला. आता कुठे सलमान शांत झाला होता. हसीनाचा मृतदेह पुढच्या सीटवर रक्ताळलेल्या अवस्थेत होता आणि मागच्या सीटवर त्याची 3 निष्पाप मुलं ही गाढ झोपेत गेलेली होती. आता सलमान पुढे याच्यासमोर अनेक पर्याय होते. तो पळून जाऊ शकला असता, मृतदेह कुठेही फेकून देऊ शकला असता, पण त्याने ते केलं नाही. तो हसीनाचा मृतदेह कारमध्ये ठेवून जवळपास समृद्धी महामार्गावर अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत तब्बल 70 किलोमीटर प्रवास त्याने केला आणि रस्ता विचारत तो थेट कारंजा शहरात पोहोचला. शहरात आल्यानंतर थेट त्याने कारंजा पोलीस ठाणे गाठले आणि तिथे गेल्यानंतर थेट पोलिसांच्या ठाण्यात 3 लेकरांना घेऊन तो आतमध्ये गेला. ड्युटीवर असलेल्या पोलिसांना सांगितलं की मी माझ्या पत्नीचा खून केलाय. माझ्या पत्नीचा मृतदेह मी गाडीत ठेवलेला आहे. जेव्हा तो हे सर्व बोलत होता तेव्हा कारंजा पोलीसही हातरून गेले, कारण आरोपी हा शक्यतो पळून जातो. पण सलमान याच्या डोक्यात जो काही राग होता तो आता शांत झालेला होता. 3 मुलांची त्याला आता काळजी वाटू लागली होती. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या कारची झाडाझडती घेतली तेव्हा समोरच्या सीटवर हसीनाचा मृतदेह हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. गळ्याला तशीच ओढणी लटकलेली होती. जेव्हा पोलीस ठाण्यात सलमान आला तेव्हा त्याची 3 मुलं हे पोलीस स्टेशनमध्ये टाकलेल्या चटईवर गाढ झोपी गेली होती. त्यांना हे सर्व काही सुरू आहे याची साधी कल्पना सुद्धा नव्हती. त्यांची आई त्यांच्या आयुष्यातून कायमची निघून गेली हे पण त्यांच्या झोपीपुढं ते विसरून गेले होते. पण पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात देखील हे दृश्य पाहून पाणी आलं होतं. ही घटना जेव्हा सलमानच्या गावात पोहोचली तेव्हा तेथील लोकही कारंजा परिसरात धावत आले. पण वेळ निघून गेली होती. आज सलमानला त्याच्या कृत्याचा पश्चाताप होत होता. पण रागाच्या क्षणात त्यानं काय केलं होतं, एका 24 वर्षाची तरुण आई आज या जगात त्या मुलांना सोडून गेली. गुन्हा करणारा बाप आयुष्यभरासाठी आता तुरुंगात सडणार आहे. आणि सगळ्यात मोठं दुःख म्हणजे ती 3 निष्पाप चिमुकली ज्यांना अजून नीट बोलताही येत नाही ते एका रात्रीत अनाथ झाली. ना डोक्यावर आईची माया उरली ना बापाची सावली उरली. त्या निष्पाप लेकरांची यात काय चूक आहे? आयुष्यभराचा वनवास आता त्यांच्या आयुष्यात आलाय. मित्रांनो, लक्षात घ्या, रागाच्या एका क्षण म्हणजे फक्त एक क्षण पूर्ण आयुष्य आणि अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करू शकतो. हेच आपल्याला या घटनेवरून लक्षात येत आहे. कायदा तर त्याचे ते काम करेल, पण या 3 निष्पाप मुलांच्या भविष्याचं काय? ज्या पद्धतीनं सलमान यांनी हसीना बरोबर केलं ते योग्य की अयोग्य? संशय घेणं आणि प्रत्यक्षात एखादी कृती करताना पत्नीला पकडणं यात खूप अंतर आहे. परंतु केवळ संशयाच्या एका गोष्टीवरून त्याने पत्नीला संपवलं होतं. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा आणि अशा खऱ्या गुन्हेगारी विषयातील कथासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा, काळजी घ्या आणि पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.